उद्योग परिषदेचं एकंदरीत परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे, तुम्ही प्रदर्शन पण केलं, काय की पॉइंट्स होते त्याच्यामध्ये? मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं औद्योगिक वातावरण आज तयार झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते. आपण बघितलं असेल तर 2022 पासून पुन्हा एकदा महाराष्ट्र हा FDI मध्ये नंबर 1 झालेला आहे. तो 2015 ते 19 होताच, पण 19 ते 22 तो मागे गेला होता. पुन्हा नंबर 1 आपण झालेलो आहे. महाराष्ट्र आज सर्वात जास्त MSME असलेला, सर्वात जास्त स्टार्टअप असलेला, सर्वात जास्त GDP कॉन्ट्रीब्युशन असलेला, सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला, सर्वात जास्त एक्सपोर्ट करणारा अशा प्रकारचं राज्य आपलं महाराष्ट्र झालेलं आहे. आणि विशेषतः आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांच्या पॉलिसीजमुळे आणि महाराष्ट्र सरकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर पुशमुळे महाराष्ट्रामध्ये उद्योगस्नेही वातावरण तयार झालं आहे. आणि म्हणून आज सर्वात जास्त देशातली इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये येते. ही इन्व्हेस्टमेंट अजून कशी वाढवता येईल याकरता उद्योग विभागाने हा महाराष्ट्र इंडस्ट्री डायलॉग आयोजित केला आहे, ज्यामध्ये विविध क्षेत्रातले जे व्यापार आणि उद्योगातले प्रमुख लोक आहेत यांचं इंटरॅक्शन आहे, जी आपली डिप्लोमॅटिक कम्युनिटी आहे, ॲम्बेसेडर्स आणि कौन्सिल जनरल यांच्यासोबत इंटरॅक्शन आहे. एक प्रकारचं कॉन्व्हर्जन्स आणि कनेक्ट या माध्यमातून करण्याचा प्रयत्न हा आपण करतो. गडचिरोलीच्या बाबतीत ह्या उद्योजकांसमोर एक विजन ठेवलं की गडचिरोलीचा कसा कायापालट होतोय, मग पर्यावरण असेल, उद्योग इंडस्ट्री असेल. निश्चितपणे गडचिरोलीला स्टील सिटी म्हणून विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी असेल, माननीय शिंदेजी असतील, आम्ही सातत्याने गडचिरोलीमध्ये उद्योग वाढावेत याकरता प्रयत्न केले आणि आज आपण त्या दिशेनं चाललो आहे. आत्ताच महाराष्ट्राच्या 1/3 स्टील कॅपॅसिटी ही गडचिरोलीत तयार होते आहे, पण लवकरच देशाची 1/3 स्टील कॅपॅसिटी ही महाराष्ट्रात आणि त्यातली बहुतांश गडचिरोलीत तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि हे सगळं करत असताना आमचा प्रयत्न असा असणार आहे की शाश्वत मूल्य पर्यावरणाची ही आपल्याला कशी त्या ठिकाणी प्रोटेक्ट करता येतील. मी वन विभाग आणि जिल्हाधिकारी यांना सांगितलेला एक प्लॅन आम्ही तयार करतो. गडचिरोलीमध्ये 1 कोटी झाडं लावण्याचा आमचा प्लॅन आहे. त्यासोबत सस्टेनेबल मायनिंग करण्याचा आमचा प्लॅन आहे. आम्ही प्रयत्न करतो की गॅसची उपलब्धता करून या स्टील इंडस्ट्री गॅस बेस्ड कशा करता येतील हा आमचा प्रयत्न आहे. या भागामध्ये हेवी मशिनरी आणि जे काही ट्रक्स आहेत ट्रान्सपोर्टेशनचे हे अल्टरनेट फ्युएलवर कसे चालवता येतील, EVवर, हायड्रोजनवर, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. एकूणच गडचिरोलीचा विकास करताना जल, जमीन आणि जंगल या तिन्ही गोष्टीचा बॅलन्स राखत आपल्याला कशा प्रकारे गडचिरोलीचा विकास करता येईल असा आमचा प्रयत्न आहे. साहेब आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणीबाणीला आणि राजमुद्रेऐवजी सेकॉलचा वापर केलाय, त्यावर टीका होते. देवेंद्रच्या विजयावरती सुद्धा पुन्हा एकदा प्रशासन उपस्थित केलंय, वाढलेल्या मतांवरती सुद्धा त्याच्यावर कालच उत्तर मी दिलेलं आहे. एखादा व्यक्ती रोज खोटं बोलत असला तरी देखील ये पब्लिक है, ये सब जानती है. त्यांना असं वाटतं की रोज खोटं बोलल्यामुळे कदाचित लोकांना त्यांचं बोलणं खरं वाटेल. ते